वेलकम स्टुडंट्स. आजच्या टॉपलिंग कन्सेप्टमधील एक जो प्रॉब्लेम आहे जे 2010 मध्ये विचारला गेलेला तो आपण कंप्लीट करूया. प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे, अ ब्लॉक ऑफ बेस 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अँड हाईट 15 सेंटीमीटर. एक ब्लॉक आहे ज्याचा बेस आहे 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आणि त्या ब्लॉकची जी हाईट आहे ती आहे 15 सेंटीमीटर. इज अ प्लेस ऑन अ इन्क्लाइन प्लेन. हे काय इन्क्लाइन प्लेनवरती प्लेस केला. पुढं द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम. ब्लॉक आणि त्या इन्क्लाइन प्लेनमध्ये जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे ते किती आहे, √3 एवढं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता ज्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू दिलेली असेल त्या ठिकाणी दोन्ही मोशन्स होऊ शकता. एक स्लायडिंग मोशन सुद्धा होऊ शकतो आणि एक टॉपलिंग सुद्धा होऊ शकतो. आपल्याला दोन्ही कंडिशन चेक करायच्या. पुढे सांगितलं द इन्क्लिनेशन थीटा. ठीक आहे, त्या प्लेनचा जो इन्क्लिनेशन अँगल असेल थीटा ऑफ दिस इन्क्लाइन प्लेन फ्रॉम द हॉरिझॉन्टल प्लेन इज ग्रॅज्युअली इंक्रीज. काय केलं तर त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की असा एक प्लेन असेल, हा इन्क्लाइन प्लेन असणार आहे या पद्धतीने. सो हिअर इज अ इन्क्लाइन प्लेन. त्यानंतर हा जो अँगल थीटा आहे हा थीटा ह्या इन्क्लाइन प्लेनवरती हा बॉक्स ठेवलेला असेल. या ब्लॉक्सची जी बेस आहे तो 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आहे. हा असा ब्लॉक असेल. सो याची जी विड्थ असेल ती असेल 10 सेंटीमीटर आणि याची जी हाईट असणार आहे ती असणार आहे 15 सेंटीमीटर. ओके, तर त्यांनी असं सांगितलं तर की अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल या इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे तो इन्क्लिनेशन आपण वाढवणार आहे हॉरिझॉन्टल प्लेस सोबत. इज ग्रॅज्युअली इन्क्रीज. कुठून? फ्रॉम 0 डिग्री. 0 डिग्रीपासून वाढवायला सुरुवात केली. मग काय होणार? मग पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ॲट थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ज्यावेळेस अँगल थीटा इज इक्वल टू 30 डिग्री असेल त्यावेळेस काय होणार? पुढे सांगितलं ॲट थीटा इज इक्वल टू 30 डिग्रीला द ब्लॉक विल स्टार्ट स्लायडिंग डाऊन. असं त्यांनी सांगितलं की ब्लॉक काय होणार आहे, स्लाइड डाऊन खाली येणार आहे, खाली येणार आहे असं त्यांनी सांगितलं. किती अँगलला? 30 डिग्रीला. काय सांगितलं? स्टार्ट स्लाइडिंग. ओके, पुढे द ब्लॉक विल रिमेन ॲट रेस्ट. ब्लॉक काय असेल? रेस्टला असेल. रिमेन ॲट रेस्ट ऑन द प्लेन. त्या प्लेनवरती अप टू सर्टन थीटा. एका पर्टिक्युलर अँगलपर्यंत तो ब्लॉक काय असणार आहे, रेस्ट पोझिशनला असेल. अँड इट विल बी टॉपल. आफ्टर दॅट अँगल थीटा. त्या थीटा नंतर तो ब्लॉक काय होणार आहे, टॉपल होणार आहे. म्हणजे इथं कंडिशन काय सांगितली, टॉपलची सांगितली. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, थीटा असेल, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री आल्यानंतर त्याला थीटा इज इक्वल टू 30 डिग्री हा इन्क्लाइन प्लेन आपण अरेंज केल्यानंतर हा ब्लॉक स्लाइड होणार आहे. त्यानंतर त्याने असं सांगितलं की एका सर्टन थीटापर्यंत तो ब्लॉक काय असेल, रेस्टला असणार आहे. आणि ज्यावेळेस एक सर्टन थीटा तो पोझिशन अचीव करणार त्यानंतर तो ब्लॉक टॉपल होणार आहे. पुढे सांगितलं ॲट थीटा इज इक्वल टू 60 डिग्री द ब्लॉक विल स्टार्ट स्लाइडिंग डाऊन अँड कंटिन्यू टू डू सो ॲट हायर अँगल. पुढे त्यांनी सांगितलं की थीटा इज इक्वल टू 60 डिग्रीला ब्लॉक काय होत राहणार आहे, स्लाइडिंग डाऊन होत राहणार आहे. त्याच्यानंतर कितीही तुम्ही अँगल वाढवत गेला तरी ब्लॉक हा स्लाइडिंगच होणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं ॲट थीटा इज इक्वल टू 60 डिग्री द ब्लॉक विल स्टार्ट स्लाइडिंग डाऊन द प्लेन अँड फर्दर ऑन इन्क्रीजिंग इट विल बी टॉपल ॲट सर्टन थीटा. तर त्यांनी असं सांगितलं की थीटा इज इक्वल टू 60 डिग्रीला ब्लॉक काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर अँगल जर फर्दर आपण इन्क्रीज केला तर जो ब्लॉक असेल एका सर्टन थीटाला काय होणार आहे, टॉपल होणार आहे. असे 4 ऑप्शन्स आहेत. सोडवायचं मग. चला मग आता आपण काय करू, त्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. हे सगळा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केला असेल. केला सगळ्यांनी प्रॉब्लेम व्यवस्थित नोट डाऊन? ओके, चला मग आता हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करायला सुरुवात करणार. त्यावेळेस हा ब्लॉक असेल, या ब्लॉकचं इथं वेट असणार आहे mg. त्यानंतर ऑब्विसली आपण ह्या वेट कॉम्पोनंटला काय करत असतो, रिझॉल्व्ह करत असतो. मग ज्यावेळेस या वेट कॉम्पोनंटला रिझॉल्व्ह केलं जाईल त्यावेळेस इथं अँगल असणार आहे थीटा. हा थीटा मला माहिती नाहीत. हा असेल mg कॉस थीटा आणि इथं असेल mg साइन थीटा. क्लिअर होतंय? हे तुमचं जर झालं असेल तर म्हणजे मला इथं रफ करायला, कारण की बोर्डवरती जागा एवढी सफिशियंट नाही आहेत. हे तुमचं झालं असेल, हे पण झालं असेल. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. त्यानंतर मी याला इथं घेतो. हे ऑप्शन मी तसेच राहून देणार आहे, फक्त मी आता प्रॉब्लेम्स रफ करतोय. ठीक आहे, या ठिकाणी बघूया. असा इन्क्लाइन प्लेन असेल, या इन्क्लाइन प्लेनचा अँगल थीटा असणार आहे.
हा ब्लॉक या ठिकाणी प्लेस केला आहे, याची विड्थ असेल 15 सेंटीमीटर, हाईट ऑब्वियसली, आणि याची ही विड्थ असणार आहे 10 सेंटीमीटर बेस. त्यानंतर याचा हा वेट कॉम्पोनंट असेल mg, आणि नंतर हा mg कॉम्पोनंट इथं असेल नॉर्मल, इथं असणार आहे अँगल थीटा, हा येऊन जातो mg कॉस थीटा, हा असेल mg साइन थीटा. दिसतंय? आता सर्वांना दिसत असेल व्यवस्थित? ओके, ठीक. तर आता हा mg साइन थीटा, बिकॉज ऑफ mg साइन थीटा, वेटच्या mg साइन थीटा या कॉम्पोनंटमुळे ब्लॉक हा खाली येऊन जाणार आहे. बरोबर, खाली येत असताना ऑब्वियसली इकडे काय असेल, फ्रिक्शन असणार आहे, ते असेल स्टॅटिक फ्रिक्शन. मग सगळ्यात अगोदर स्लायडिंग मोशन एकदा चेक करू. मग कंडिशन ऑफ स्लायडिंग काय आहे, एफ इज ग्रेटर दॅन काय असतो, म्यू मल्टिप्लाय बाय एन. मग आता इथं एन कोणचं कॉम्पोनंट आला रे, mg कॉस थीटा. एफ इज इक्वल टू काय असणार आहे, ग्रेटर दॅन म्यू मल्टिप्लाय बाय mg मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. ऑब्वियसली इथं फोर्स कोणचा ऍक्ट झाला, वेट कॉम्पोनंट. वेटचा कुठचा कॉम्पोनंट, mg साइन थीटा. हा mg साइन थीटा कशाचा रोल अप्लाय करणार आहे, या फोर्सचा. म्हणजे या फोर्सला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, mg साइन थीटा, इट विल बी ग्रेटर दॅन म्यू मल्टिप्लाय बाय mg कॉस थीटा. mg अँड mg गेट कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, टॅन थीटा हा ग्रेटर दॅन इक्वल टू असेल. सो ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू. प्रॉब्लेममध्ये आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे, जर व्यवस्थित चेक केला तर तो किती आहे, √3. म्हणजे म्यूच्या ऐवजी किती असणार आहे, टॅन थीटा ग्रेटर दॅन इक्वल टू किती असेल, √3. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला थीटाची व्हॅल्यू भेटते, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3, आणि तो अँगल येऊन जातो 60 डिग्री. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, तुमचं इथं आन्सर अजून आलेलं नाही, मी फक्त स्लायडिंगची कंडिशन चेक केली. स्लायडिंग किती डिग्री लावणार आहे, ज्यावेळेस जो प्लेन ऑफ इन्क्लिनेशन असेल तो 60 डिग्री जर केला तर ब्लॉक काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. मग ऑप्शन चेक करू, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, ब्लॉक विल बी स्लाइडिंग. थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, ब्लॉक विल बी स्लाइडिंग. थीटा इज इक्वल टू 30 डिग्रीला ब्लॉक स्लाइड होतोय का, नाही. म्हणजे पहिला ऑप्शन गेला, पहिला ऑप्शन येत नाही. मग आता उरले कोणचे, 3 ऑप्शन. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन ही टॉपलची कंडिशन सांगतोय, म्हणजे आता आपल्याला टॉपलिंगची कंडिशन ही चेक करावी लागेल. मग टॉपलिंगची कंडिशन काय असते, व्हेरी गुड. टॉपलिंगची कंडिशन काय असते, एफ विल बी ग्रेटर दॅन mg बी अपॉन किती असतो रे, 2. आता ही टॉपलिंगची कंडिशन झाली, ही कशी फाईंड केली, तर फोर्स होता आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं. बरोबर, मग आता फोर्स बघूया. फोर्स कोणचा ऍक्ट झालता, mg साइन थीटा. याच्या अलॉंग तो काय होणार आहे, टॉपल होणार आहे. म्हणजे हा mg साइन थीटा, इकडे हा फोर्स कॉम्पोनंट, हा त्याचा लाईन ऑफ ऍक्शन. मग याच्यामधलं जी डिस्टन्स असेल ती त्याच्यावाली हाईट असेल, आणि ही हाईट किती येऊन जाणार आहे, 15 सेंटीमीटर अपॉन 2. हा वेट कॉम्पोनंट एवढं काय असेल, हा या ऍक्सिस भोवती बॉडी काय होणार आहे, टॉपल होणार आहे. ही बॉडी अशी खाली टॉपल होणार आहे. मग त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणता झाला, पॉईंट ए. हा झाला त्याच्यावाला फोर्स कॉम्पोनंट, कुठं आला, डाऊनवर्डला. मग फोर्स कॉम्पोनंट ही त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे किती आहे, हाफ ऑफ 15 सेंटीमीटर. म्हणजे ते किती येऊन जातं, फोर्स किती अप्लाय झाला आहे, mg साइन थीटा एवढा. इट विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती असेल, व्हेरी गुड, किती असणार आहे, mg. बरोबर. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे, किंवा आपण याला असं घेऊ, हा फोर्स इज इक्वल टू mg साइन थीटा. ही हाईट किती आहे, 15 सेंटीमीटर अपॉन 2. ही हाईट 15 अपॉन 2 म्हणजे किती येऊन जाणार आहे, मल्टिप्लाय बाय 15 अपॉन 2. याला म्हणतो मी इक्वेशन 1. हे दिसतंय सर्वांना, ओके, दिसतंय, क्लिअर झालं. कसं फाईंड केलं, काय नाही, फोर्स होता. फोर्स कोणता अप्लाय झाला, mg साइन थीटा. हा mg साइन थीटा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं, 15/2. मग याच्यावरती एवढाच एक फोर्स अप्लाय झाला का, नाही, अजून दुसरा कोण फोर्स अप्लाय झाला आहे, mg कॉस थीटा. मग तो कसं फाईंड करणार, बाय सेकंड कंडिशन, एफ विल बी काय असेल, ग्रेटर दॅन mg कॉस थीटा, आणि हे त्याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा mg कॉस थीटा हा आला त्याच्यावर लाईन ऑफ ॲक्शन, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं, 10/2. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल, 10/2. म्हणजे इथे किती होऊन जातो, mg
कॉस थीटा मल्टीप्लाय बाय 10/2. दोन्ही साईडला फोर्स आहे, दोन्ही इक्वेशन काय करणार ऑब्वियसली कम्पेअर करणार, म्हणजे mg साइन थीटा मल्टीप्लाय बाय 15/2 इज इक्वल टू mg कॉस थीटा मल्टीप्लाय बाय 10/2. mg अँड mg गेट कॅन्सल, इथं आपल्याला टॅन थीटा भेटतो. टॅन थीटा इज इक्वल टू किती असणार आहे 10/15. या ठिकाणी आपल्याला थीटा भेटेल टॅन इनवर्स ऑफ 2/3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला थीटा भेटेल नियरली येऊन जातो तो 34 डिग्री. दिसतंय सर्वांना? ओके, बघा 2 थीटा भेटले. हा थीटा केव्हा आला स्लाइडिंगला, हा थीटा केव्हा आला टॉपलिंगला. मला एक सांगा, ज्यावेळेस हा इन्क्लिनेशनची हाईट तुम्ही इन्क्रीज करत जाणार आहे, ही हाईट ज्या वेळेस तुम्ही इन्क्रीज करत जाणार त्यावेळेस तुम्हाला अगोदर 34 येणार आहे का 60 डिग्री? ऑब्वियसली 34 डिग्री. मग 34 डिग्रीला जो ब्लॉक असेल तो काय होणार आहे टॉपल होणार आहे. म्हणजे तो ब्लॉक स्लाइडिंग होऊ शकते का? अजिबात नाही. संपला आन्सर. फक्त 34 डिग्रीला ब्लॉक काय होणार टॉपल व्हायला सुरुवात होणार. एकदा तो टॉपल झाला का त्याच्यानंतर कुठेही त्याच्यावर 60 डिग्री मोशन होणार नाही. म्हणजे ऑप्शन आपला कोणता येतो सेकंड. द ब्लॉक विल रिमेन ॲट रेस्ट. कुठपर्यंत रेस्ट वरती राहणार आहे? द प्लेन अप टू सर्टन थीटा, म्हणजे अप टू 32 डिग्रीपर्यंत ब्लॉक काय असेल रेस्टला असेल. 30 ते 34च्या रेंजमध्ये आला का ब्लॉक लगेच टॉपल व्हायला सुरुवात होणार अँड इट विल बी टॉपल. ऑप्शन सी पण येत नाही आणि ऑप्शन डी पण येत नाही. तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये म्हणजे साधारण 2010 पर्यंतच्या एक्झाममधील जे काही टॉपलिंगचे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स मी बऱ्यापैकी कव्हर केले. याच्यात जर कोणाला काही अडचण असेल, एखादा प्रॉब्लेम समजणार असेल तर तुम्ही विचारू शकता. चलायचं पुढील पार्टला सुरुवात करू. चला आता आजच्या या लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्क एनर्जी थेरम, जसं की वर्क एनर्जी थेरम आपण कायनेटिक एनर्जीमध्ये वर्क पॉवर चॅप्टरमध्ये आपण घेतलं होतं. वर्क एनर्जी थेरम इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असते. त्याच वेळेने जर रोटेशनल मोशनमध्ये फोर्स जर अप्लाय होत असेल, फोर्स जर अप्लाय झाला तर ऑब्वियसली तिथं काय असतो टॉर्क असतो. मग वर्क डन त्या टॉर्कमध्ये किती असेल? जसं की वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट असतं. आतापर्यंत आपण सगळ्या ॲनालॉगस क्वांटिटी बघत आलो. मग वर्कला ॲनालॉगस क्वांटिटी कोणची? वर्क डन हे रोटेशनल कायनेटिक एनर्जीला चेंज इन कायनेटिक थिअरममध्ये उभे करतं का ते बघायचं. आणि त्यानंतर जो आपल्याला पॉवर आहे, पॉवर जसं की फोर्स मल्टीप्लाय बाय वेलॉसिटी असते किंवा डिस्प्लेसमेंट असते. पॉवर जनरली वर्क डन अपॉन टाइम असतं. मग पॉवर इज इक्वल टू एफ इंटू व्हीच्या टर्म्समध्ये आपल्याला त्याच पद्धतीने त्याला रिप्लेस करता येतं का ते आता बघायचं. चला मग करूया सुरुवात. सो नेक्स्ट टॉपिक इज वर्क पॉवर अँड एनर्जी. चला मग करूया सुरुवात वर्क पॉवर आणि एनर्जी विषयी. सो फर्स्ट टॉपिक घेऊया वर्क काय असेल. वर्क इन रोटेशनल मोशन. आता जनरल वर्क कसं फाईन करायचं बघा. एक लक्ष द्या इकडं. समजा ही डिस्क असेल, मी हॉरिझॉन्टल डिस्क घेतो. ही हॉरिझॉन्टल डिस्क असेल ऑब्वियसली, बरोबर. त्यानंतर ही हॉरिझॉन्टल डिस्क जी आहे ती हॉरिझॉन्टल डिस्क रोटेट होणार आहे. डिस्क ज्या ॲक्सिस भोवती रोटेट होते तो असतो त्याच्यावाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा असेल डिस्कचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर ही असेल डिस्कची रेडियस. त्यानंतर याच्यावरती फोर्सेस अप्लाय होणार आहे. आता मी फोर्सेसविषयी बोलणार आहे. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल, याच्या फोर्सेसविषयी बोलणार आहे. ऑब्वियसली याला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या टर्म्समध्ये सुद्धा घेऊ शकतो. आता फोर्स याला कोणते असतील? दोन फोर्सेस. एक टुवर्ड दी सेंटर असेल आणि काय असणार आहे टँजेन्शियल. जो टुवर्ड दी सेंटर असेल तो रिस्पॉन्सिबल असेल त्याची डायरेक्शन टुवर्ड दी सेंटर ठेवायला, आणि टँजेन्शियल फोर्स त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. हा असेल इकडं सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यानंतर हा याचा काय असेल रिझल्टंट, बरोबर. त्यानंतर हा कोणता अँगल असणार आहे थीटा असेल. म्हणजे हा किती आला एफ कॉस थीटा. हा किती असेल एफ साइन थीटा. या पद्धतीने घेऊ शकतो. हे फोर्सचं रिझोल्युशन तुम्हाला येतं. ठीक आहे. फक्त आता मी दोनच फोर्स सांगतो. एक आहे टँजेन्शियल फोर्स आणि एक आहे त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स. बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इट विल बी त्याची जी डायरेक्शन असेल ती टुवर्ड दी सेंटर असणार आहे, जेणेकरून तो मोशन काय होणार आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. आणि टँजेन्शियल फोर्स त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज करण्यासाठी मदत करेल. मॅग्निट्यूड ऑब्वियसली एफ साइन थीटा एवढी असेल. त्यानंतर
हा जो पॉईंट ए होता याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं या पॉईंट बी पर्यंत, इथं असेल त्याच्याला एफ टी, हे एवढं डिस्टन्स तिने काय केलंय, कव्हर केलंय. ऑब्विसली याला आपण काय म्हणतो, डी एस म्हणतो. त्यानंतर किती अँगल असेल, किती अँगल तो तिकडे गेला, थिटा एवढा अँगल तिकडे गेला, ही त्याची रेडियस एवढीच असणार आहे. डी एस एवढं त्यांनी काय झाला, डिस्प्लेस झाला. मग इथं वर्क डन किती असतं, चेंज इन वर्क डन इज इक्वल टू, सगळ्यांना माहिती आहे, एफ कोणचा फोर्स ॲक्ट झाला, टँजेन्शियल फोर्स मल्टिप्लाय बाय काय असेल, डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट लिनियर डिस्प्लेसमेंट आहे का, नाही. हे डिस्प्लेसमेंट कोणचं आहे, सर्क्युलर पाथवरती तो त्याचं मोशन परफॉर्म करतोय, त्यामुळे हे जे डिस्प्लेसमेंट असणार आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. बरोबर. मग आता हे घेताना डीएस घेतलंय, मग ते इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं दाखवणार, तर सगळ्यांना माहिती आहे डीएस इज इक्वल टू किती असतो, आर मल्टिप्लाय बाय डी थिटा. कसं फाईंड करणार, ही ॲक्च्युअली आर्क झाली, ही काय असेल, लेंथ म्हणजे अँगल थिटा, रेडियनमध्ये थिटा इज इक्वल टू किती असणार आहे, आर्क अपॉन रेडियस. मग आर्क इज इक्वल टू किती आलं, आर मल्टिप्लाय बाय डी थिटा. याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. सो काय येऊन जाणार, डी डब्ल्यू इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स मल्टिप्लाय बाय आर डी थिटा. ओके, याला इक्वेशन 2 म्हणतो. बट बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्क, बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्क, काय डेफिनेशन ऑफ टॉर्क, टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ is also written as r f sin theta. आणि टँजेन्शियल मी ऑलरेडी घेतलाय, काय आहे, एफ साइन थिटा. आणि कोणचा कॉम्पोनंट आहे, टँजेन्शियल कॉम्पोनंट, म्हणजे हा असेल एफ टँजेन्शियल मल्टिप्लाय बाय आर. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू किती असणार आहे, एफ टँजेन्शियल मल्टिप्लाय बाय आर. याला कशाने रिप्लेस करणार, टॉर्कने सबस्टिट्यूट करून देऊ इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू किती आला आता, एफ टाऊ, एफ टँजेन्शियल मल्टिप्लाय बाय आर म्हणजे टाऊ मल्टिप्लाय बाय किती असेल, डी थिटा. ऑब्वियसली डिफरन्शिएशन टर्ममध्ये आपल्याला याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन. सो म्हणणार आपण इंटिग्रेट ऑन बोथ साईड, इंटिग्रेट ऑन बोथ साईड. त्याच्यानंतर याचे लिमिट्स घेऊया. लिमिट्स काय असेल, 0 टू डब्ल्यू एवढं वर्क डन त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे. हे डी डब्ल्यू साठीचे झाले, हे डी डब्ल्यू साठीचे लिमिट झालेत. 0 टू डब्ल्यू एकदम सिंपल वेने आपण घेणार. आणि त्यानंतर डी थिटा किती अँगल चेंज केला, थिटा 1 टू थिटा 2. सो इथं घेऊया आपण, किंवा मी इथं काम करतो 0 टू थिटा घेतो. सो डी थिटा इज इक्वल टू किती असेल, 0 टू थिटा. क्लिअर झालं. चला मग आता व्हॅल्यू याची इथं सबस्टिट्यूट करून देणार. सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू 0 टू किती असेल, डब्ल्यू इज इक्वल टू 0 टू किती असणार आहे, थिटा, टाऊ मल्टिप्लाय बाय किती असेल, डी थिटा. ऑब्वियसली टॉर्क काय कॉन्स्टंट, ती टर्म बाहेर आली. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय इंटिग्रेशन ऑफ डी थिटा किती असतो, थिटा, लिमिट किती आहे, 0 टू थिटा. म्हणजे इथं वर्क डन आलं टाऊ मल्टिप्लाय बाय थिटाच्या टर्ममध्ये. बघा कम्पेअर करतो ना मी कशासोबत, याला मी आपल्या लिनियर वर्क डन सोबत कम्पेअर करतो, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फोर्सला कोणी रिप्लेस केलं, टॉर्कने. डिस्प्लेसमेंटला कोणी रिप्लेस केलं, थिटाने. सो दिस इज द इक्वेशन ऑफ, याला म्हणणार दिस इज द इक्वेशन ऑफ वर्क डन. वर्क डन कोणची क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. दोन प्रॉडक्ट आले ना, वेक्टर, वेक्टरचं प्रॉडक्ट, वर्क डन, अमाऊंट सांगत असतं. सो दिस इज द वर्क डन इन रोटेशनल मोशन. सोपं होतं, काय नाही. तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय डी थिटा. आता मी काही रिमार्क लिहून देतो, ती रिमार्क व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. वर्क डन बाय weight in rotating body, by weight in rotating body, by weight in rotating body is 0. वेटनी अप्लाय केलेलं वर्क डन काय असेल, 0. mg ने अप्लाय केलेलं वर्क डन नेहमी काय असतं, 0. फक्त टँजेन्शियल फोर्सच तिथं काम करू शकतो, तोच आपल्याला टॉर्क प्रोव्हाइड करू शकतो आणि त्यानेच आपल्याला काय भेटू शकतं, वर्क डन भेटू शकतं. हा फर्स्ट रिमार्क. सेकंड रिमार्क, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन इन रोटेटिंग बॉडी, W ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 0. फ्रिक्शन सुद्धा तिथं काही करू शकत नाही. मागं घेतलंय
नॉर्मलवरती वेट येतं, नॉर्मलवरती त्याच्यावर जनरल ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती जो कॉम्पोनंट येणार त्याने कुठलाही टॉर्क प्रोड्यूस होत नाही. क्लिअर झालं. त्यानंतर थर्ड पॉईंट, वर्क डन ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन फोर्स इन रोटेटिंग बॉडी ऑब्वियसली तो सुद्धा काय असेल, 0 असेल. हे 3 रिमार्क व्यवस्थित लक्षात ठेवा. वेटमुळं 0, फ्रिक्शनमुळं 0 आणि नॉर्मल रिॲक्शनमुळं 0. वर्कचा फॉर्म्युला काय आला, W इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय थीटा. आता हे इक्वेशन आपल्या वर्क एनर्जी थेरमला ओबे करतं का ते बघायचं. सो नेक्स्ट आहे वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. सेकंड पॉइंट, वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. वर्क एनर्जी थेरम काय असतो, चेंज इन कायनेटिक एनर्जी. व्हेरी गुड. वर्क एनर्जी थेरम काय असतो, चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. चला आता आत्ताच आलेलं इक्वेशन घेणार. W इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय किती असेल, थीटा असेल. याला आपण असं पण घेऊ शकतो, dW इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय किती, d थीटा. टॉर्क इज इक्वल टू किती असतं रे, टॉर्क इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा असतो. बरोबर ना, व्हॅल्यू टाकून देऊ. सो dW इज इक्वल टू टाऊची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, I मल्टिप्लाय बाय अल्फा इंटू किती असेल, d थीटा. व्हॉट इज अल्फा, d थीटा अपॉन dt, सॉरी d ओमेगा अपॉन dt, ही अल्फाची व्हॅल्यू. मग वर्क डन काय येतं, dW इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फाचे टाकून देणार dW अपॉन dt मल्टिप्लाय बाय किती असेल, d थीटा. याला मी रिअरेंज करतो बघा. dW इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय d थीटा अपॉन dt मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, d ओमेगा. नेक्स्ट, व्हॉट इज द d थीटा अपॉन dt, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू काय असतं, अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं, अँग्युलर वेलॉसिटी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. सो dW इथं असेल मग dW इज इक्वल टू I d थीटा अपॉन dt म्हणजे I ओमेगा इंटू काय असेल, d ओमेगा. आता या ठिकाणी नेहमी अँग्युलर वेलॉसिटी कुठून चेंज होणार आहे, मग याला आपण लिमिट टाकूया, कारण की आता याला काय करावं लागणार आहे, इंटिग्रेट करावं लागेल. हे असेल वर्क डन, dW इथं असेल dW I ओमेगा मल्टिप्लाय बाय काय आलं, d ओमेगा. मग आता याची लिमिट्स कुठं असणार आहे, फायनल अँग्युलर वेलॉसिटी टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. आणि वर्क डनचं जे लिमिट असेल ते वर्क डन होणार आहे 0 टू W पासून. मग याला इंटिग्रेट करू, 0 टू W d ओमेगा इज इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा सॉरी dW वर्क डन. इथं असेल ओमेगा 1, इथं असणार आहे ओमेगा 2 मल्टिप्लाय बाय I ओमेगा इंटू काय असेल, d ओमेगा. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑब्वियसली कॉन्स्टंट असेल, तो बाहेर आला म्हणजे हे वर्क डन झालं. हा I जर बाहेर आला तिथं असेल ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा मल्टिप्लाय बाय d ओमेगा. मग याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर अपॉन 2. याचं इंटिग्रेशन काय असेल, वर्क डन इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 लिमिट ओमेगा 1 टू ओमेगा 2. लिमिट का सबस्टिट्यूट करतो, हायेस्ट लिमिट मायनस लोवेस्ट लिमिट. सो इथं असेल वर्क डन इज इक्वल टू I म्हणजे 1 अपॉन 2 I मल्टिप्लाय बाय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर 1/2 I ओमेगा 2 स्क्वेअर मायनस 1/2 I ओमेगा 1 स्क्वेअर. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. आली का तुमची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ही कोणची झाली, फायनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ही कोणची झाली, इनिशियल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू वर्क एनर्जी थेरमनुसार इथं प्रूफ होतं, ही असेल कायनेटिक एनर्जी रोटेशनल कोणची, फायनल मायनस इथं असेल कायनेटिक एनर्जी रोटेशनल कोणची, इनिशियल. याला म्हणणार दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर
rotational work energy theorem, require equation for work energy theorem in rotational motion. रोटेशनल मोशन एकदम सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे वर्क एनर्जी थेरम तुम्ही शिकलेत ना त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी होती त्या ठिकाणी फक्त रोटेशनल कायनेटिक एनर्जीनं काय करायचं, रिप्लेस करायचं. सोपं आहे. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. ओके, चला आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो नेक्स्ट आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे झालं असेल तुम्ही नोट डाऊन करू शकता. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सगळ्यांना माहिती आहे. इनिशियल एनर्जी, इनिशियल टोटल एनर्जी मायनस इनिशियल फायनल एनर्जी. याची पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जी किती असते, mgh एवढी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. जर दोन्ही मोशन असतील, ट्रान्सलेशन मोशन असेल आणि रोटेशनल मोशन असेल, तर ते आपण घेतलं आहे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल. हे सगळं मागच्या लेक्चरमध्ये घेतलं. सो थर्ड पॉईंट, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सगळ्यांना माहिती आहे. इथं असेल पोटेन्शियल एनर्जी इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. यानी तुम्ही इझिली कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरू शकता. पोटेन्शियल एनर्जी तीच असेल mgh एवढी. त्या कायनेटिक एनर्जी इथली कायनेटिक एनर्जी जर रेस्ट असेल तर ती 0 घ्यायची. इथली कायनेटिक एनर्जी जर ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशन दोन्ही परफॉर्म करत असेल तर इथं ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी सबस्टिट्यूट करत चालायची. ओके, नाउ हियर इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, थेरीमधील लास्ट पॉइंट आहे पॉवर. आता पॉवर कशी फाइंड करणार. पॉवर इज इक्वल टू काय असतं, चेंज इन वर्क डन अपॉन टाइम. आत्ताच आपण वर्क डनचं इक्वेशन बघितलं, काय असतं, टाऊ मल्टिप्लाय बाय डी थिटा. सो इथं असेल टाऊ मल्टिप्लाय बाय डी थिटा अपॉन डी टी. व्हॉट इज डी थिटा अपॉन डी टी इज द अँग्युलर वेलॉसिटी. So this is the equation for power in rotational motion. याला मी कंपेअर करतो आपल्या पॉवर इन ट्रान्सलेशन मोशन मध्ये फोर्स मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. फोर्सला बघा, फोर्सला कोण रिप्लेस केलं, टॉर्क ना. आणि लिनियर वेलॉसिटीला कोण रिप्लेस केलं, अँग्युलर वेलॉसिटीने. क्लिअर झालं. सगळे इक्वेशन्स मी परत एकदा रिवाइज करून घेतो. बघा, पहिलं इक्वेशन बघितलं, वर्क डन इज इक्वल टू टाऊ मल्टिप्लाय बाय थिटा. दुसरं इक्वेशन बघितलं, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा 1 स्क्वेअर. त्यानंतर हे आलं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं आणि हे आलं तुमचं इक्वेशन पॉवरचं. सो दिस इज द एंड ऑफ रोटेशनल मोशन. या रोटेशनल मोशनची सगळी थिअरी आपण कव्हर केलेली आहे. कुठलाही पॉईंट आपण स्किप केलेला नाही, कुठलाही पॉईंट आपण शॉर्टकटमध्ये घेतलेला नाही. आता तुमच्यासाठीचं होमवर्क आहे, सगळेचे सगळे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही काय करायचे, सॉल्व करायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व करून मला फोटो पाठवलेले आहेत. ज्यांनी फोटो नाही पाठवले त्यांची नावं थोड्याच वेळात ग्रुपवरती येऊन जातील. याच्या व्यतिरिक्त आता सर्वांनी एक्सरसाइज 1 सॉल्व करायला घ्यायचं. एक्सरसाइज 1 सॉल्व करायचा आणि त्याचे डाऊट्स मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे आज गुरुवार आहे, गुरुवार साधारण 7 तारीख आहे, 7/7/2020 च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला सगळ्यांचे डाऊट्स आले पाहिजे. ओके, थँक्यू.